तर आज मच्छी घेतली. सकाळी सकाळी मच्छीवाला आलता आणि अजून आवरलं पण नाही, पण म्हटलं मच्छीला वास लागला म्हणून साफ करून ठेवावं फ्रीजमध्ये, नंतर दुपारच्या नंतर माझं आवरल्यानंतर मी करेन. तर ही घेतली कोळंबी 50 रुपयाची. आता ती झाली किती मी दाखवतो. 50 रुपयाची घेतलेली कोळंबी. त्याची घाण पाला त्याच्या डबल टिबल निघाली. आता हे राहिलं नाही, हे साफ करायचं राहिलंय. आणि इकडे बांगडे घेतलेत फ्राय करायला. इकडे बोंबील घेतले, बांगडे घेतले 100 रुपयाचे आणि बोंबील घेतलेत 50 रुपयाचे. तर तो म्हटला 7 देतो, पण मग मी म्हणले जास्त, तर मग 8 बांगडे दिले. 8 नाही 9 दिले 100चे. आणि ताजे बांगडे आहेत आणि बोंबील पण बाकीच्यांना पण आवडत नाही. हॅलो वाली जा उघडे. माझ्या एकटी पुरतेच बोंबील मासे घेतले. आणि आता हे बांगडे फ्राय करायचे, तर मग आपण कोळंबीचा रस्सा करूया. तर चला संध्याकाळी बघू. आता आवरल्यानंतर माझं आता सगळंच काम राहिले आवरायचं. मला आंघोळ पण करायचे. आंघोळ केल्यानंतर आपण निवांत 2-3 वाजता करूया. मस्त हे मी करून दाखवते कसं साफ करतात. म्हणजे मला पण माहित नव्हतं, मी आता शिकले. तू ये थांब ना. तर याची पाठण काढायची. हा तुला येतात करता. अशी पाठण काढायची आणि त्याच्या पुढे इथं एक लाईन असते, ती खेचायची अशी. आता ती मला खेचत नाही, कारण मला पण एवढं व्यवस्थित नीट करायचं माहित नाही. मी आधी ब्लेडनी त्याला चिर करून मारणार आहे, कारण मी हे असं फक्त कातडी त्याची पाठण काढून घेतली. त्याला नंतर मी थोडीशी चिर मारून चाकूने किंवा कशाने आणि मग ती लाईन खेचणार आहे. कारण ती घाण असते, ती काढायलाच पाहिजे, नाही तर मग आपलं जे कालवण आहे ते कडू होईल. त्याच्यामुळे मी फक्त पाठण काढून घेते, नंतर क्लीन करते. तर चला मी पण काढू लागते मम्मीला थोडंसं. आपण आता 2-3 वाजता भेटूया. रेसिपी करायला खूप छान. बाय. तर सध्या तब्येतही बरोबर नाही. गावावरून आलो तर अंगात तापच भरलाय. तर चला मी मगाशीच साफ करून ठेवलं आणि हळद मीठ चोळलं आणि थोडीशी मिरची पावडर पण टाकली, म्हणजे थोडं तिखटपणा पण त्याच्यात मोरे ते ठेवले. जवळजवळ 200 ग्रॅमच्या बरोबर असेल, म्हणजे 150 ग्रॅमच्या जास्त असेल. 50 रुपयाची ती कुठेही भेटणार नाही, ती फक्त मुंबईमध्येच भेटू शकते. कारण वजनावर जर घ्यायला गेलं तर जवळजवळ 350 रुपये पावशेर भेटते. आणि हे अंदाजे त्यांचं माप असतं ना, म्हणून त्यांनी दिलं अंदाजे. आता हे बोंबील घेतलेत मी. याला पण अर्धा जवळ 1.5-2 तास झाले. त्याला मी मिरची पावडर आणि मीठ आणि हळद याच्यामध्ये भिजत घातले, म्हणजे मिक्स करून ठेवले. छान असे मुरलेत हे बोंबील. आणि हे फक्त माझ्या पुरतेच येतात, कारण मागच्या वेळेस मी बोंबील केलेले कोणालाच आवडले नाही. आवडल्याचा अर्थ असा की बोंबील कधी आम्हाला खायची सवय नाही, आणि ते आतमध्ये असे ओले राहतात ना, तर बाकीच्याला वाटलं मी कच्चंच ठेवलं, आणि जे केलं ते मलाच खावं लागलं. पण छान टेस्ट असते बोंबला, ओल्या बोंबील. आणि आपल्या शरीरासाठी पण गरम पण नसतात ना, छान असतात. त्याच्यामुळे मी फक्त माझ्यासाठीच घेतलेत. 50 रुपयाचे 5 बोंबील घेतलेत त्यांनी. आणि इथं हे बांगडे, हे याला पण छान असं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते कडक झाले.
आता हात धुवून घेते ना. आणि तर दुपारच्या नंतर स्वयंपाक करायचा एक फायदा आहे. दुपारच्या नंतर इथं पाणी येतं आणि पाणी आल्यानंतर नळाला पाणी राहतं. आणि मला कसं चमचा वापरायची सवय नाही, मी हातानेच मिक्स करते सगळं. त्याच्यामुळं सतत हात धुवावं लागतं. तर हात धुवायला नळाला पाणी असतं दुपारी 2च्या नंतर. त्याच्यामुळे 2च्या नंतर स्वयंपाक करायचा एक फायदा आहे. सकाळी सकाळी पाणी नसतं नळाला, तर मग हाय टाकी पण भरेल हाय, पण तो नळ लिकेज आहे थोडासा ना, त्याच्यामुळं तो मी पूर्ण पॅक दोरीनं बांधून टाकलाय, त्याच्यामुळे तो सोडत नाही. तर सोडला तर तो बंद करायची मुश्किलात होते. त्याच्यामुळं मग सकाळी स्वयंपाकच मी जास्त करत नाही. हे पण छान असे मोडलेत. हे मी 100चे बांगड्या घेतलेले. जवळ 9 पीस दिले बांगड्याचे. आणि सगळे फ्रेश मासे होते एकदम. म्हणजे सकाळीच त्यांनी पकडून आणलेले फ्रेश मासे होते. कधी कधी असतात शिळे बर्फातले, पण हे अजिबात बर्फातले नव्हते. ताजेच मासे होते. त्याच्यामुळे मग 3 आयटम्स घेतले. आता इथं 1 कपभर रवा घेतलाय मी, आणि रव्याच्या नंतर थोडं हळदी पावडर टाकायची. तर ज्याचं त्याचं प्रमाण वेगळं असतं, कोणी जास्त टाकतं कोणी कमी. तर मी माझ्या प्रमाणानुसार टाकते. थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं. लक्षात ठेवायचं आपण पहिल्यांदा पण मीठ वापरले, त्याच्यामुळं कमीच टाकायचं, खूप जास्त नाही टाकायचं. कारण बोंबील मासे एकतर हे समुद्राचे मासे पहिलेच खारट असतात, आणि त्याच्यात बोंबील मासे त्याच्याहून खारट असतात, त्याच्यामुळं जास्त मीठ नाही वापरायचं. तर मी माझ्या अंदाजानुसार टाकलं मीठ आणि हळदी पावडर आणि थोडंसं लाल तिखट, आणि ते मिक्स करून घेतलं. तर चला आपण फ्राय करायला घेऊया. आता इथं मी तेल टाकून घेतलं आहे, आणि तेल तापून द्यायचं आहे. माझा फुल गॅस आहे, पण फुल गॅस ठेवून आपण दुसरीकडे कुठं जायचं नाही, नाही तर मग लगेच ते करपून जाईल सगळं. तर मी गॅसपाशीच आहे, आणि जळालं तर मला समजेल लगेच, म्हणून मी फुल गॅस ठेवला आहे. फुल गॅसमध्ये कमी गॅस केला ना, ते मासे तेल जास्त पितात, म्हणजे जास्त तेलकट होतात, म्हणून कमी गॅस केल्यासाठी तर फुल गॅस ठेवला आहे मी. आणि पहिल्यांदा तेलात टाकायचं आहे, म्हणजे कोपऱ्यांना ते कच्चे राहतात ना. आपण डीप फ्राय केल्यानंतर फक्त खालचीच बाजू शेकली जाते, किंवा उलटं केल्यानंतर ती पोटाचीच बाजू शेकली जाते, तर कोपऱ्याची बाजू तशीच कच्ची राहते. म्हणून मी पहिल्यांदा पूर्ण तेलात टाकले, आणि 1-अर्ध्या मिनटानंतर उलटं करायचं, आणि खालच्या बाजूला पण छानपैकी तेलातच फ्राय करून घ्यायचे. आणि दोन्ही बाजूनी छान तेलात फ्राय झाले की मग साईडला घ्यायचे तव्याच्या. तर चला बाकीचे पण आपण तयार करून घेऊया. तर दोन्ही बाजूनी छानपैकी फ्राय होऊन द्यायचे आहेत पूर्ण तेलात, आणि फ्राय झाल्यानंतर मग बाजूला मासे करायचे आहेत, म्हणजे कोपऱ्याला, आणि मग उरलेल्या तेलात उरलेले मासे टाकायचे. तर इथं छानपैकी दोन्ही साईडनी मासे भाजून घ्यायचे आहेत, मस्त कच्चे राहिले नाही पाहिजे. आणि आता माझे इथं मासे फ्राय झालेत, बांगडा फ्राय झाला आहे, आणि मग आता ते मी काढून घेते एक एक. आता ही माझी छोटी मुलगी झोपली होती, आता झोपातून उठली, तर तिला खाऊ घालायचं आहे. तिला भूक लागली. मी मागाशीच सांगितलेलं की ती झोपली म्हणून मी पटकन मच्छी फ्राय करून घेते, कारण तिला जागी झालं ना तिला दम नाही निघणार अजिबात. म्हणून उठल्यानंतर लगेच तिला मागायला लागली. तर आता बांगडा फ्राय झाले ते तिला मच्छी खाऊ घालते, आणि तोपर्यंत बोंबील पण शिजतील. तर चला. तर आता इथं बघा खूप छान प्रकारे असं, तर इथं आता 10 मिनटं होऊन गेले.
तर इथं 10 मिनिटं होऊन गेलेत आता आणि बोंबील पण आपले तयार झालेत छान. आता थोडे वल्ले तर राहणार आतमधून, कारण ते बोंबील असतातच वल्ले. इकडं मी पीठ पण मळून घेतलंय चपात्या करायला. तिकडं 2 माशांचा फडशा पण पाडला. तर एकदा माझी मच्छी फ्राय करून झाली, बोंबील मच्छी पण फ्राय करून झाली. बोंबील मच्छी जरा जास्त वेळ ठेवायची कमी गॅसवरती, म्हणजे पहिल्यांदा फुल गॅसवरती नंतर कमी गॅसवरती. तर आता आपण कोळंबीचा रस्सा करून घेऊयात, तर तोच राहिला शेवटी करायचा. तर मसाल्यासाठी घेतलं आहे मी थोडंसं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घेतला आहे थोडासा, 1 कांदा भाजून घेतला आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात. त्या कवळ्या काड्यात, निबार अजिबात नाही, तर निबार घातल्या तर त्या वाटणार पण नाहीत मिक्सरमध्ये. तर पूर्ण अशा कवळ्या काड्यात त्या घेतल्यात मी. तर चला आपण आता याची सगळ्यांची पेस्ट करून घेऊ. ते काड्या घेतल्यात कोथिंबीरच्या मी. मिक्सर मध्येच वापरते आणि शेंड्याकडचे भाजून वरून टाकायला ठेवते. खोबरं घेतलंय, आल्याचे तुकडे घेतलेत मी, पडला तो पण. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 4, 2 हिरव्या मिरच्या. बस एवढीच पेस्ट करायची, कारण आता 200 ग्रामचं 100 ग्राम झाले. तर बघूया कसं काय ग्रेव्ही तयार होते एवढ्याचीच. तर एवढा आता इथं मी नेहमीचे मसाले टाकलेत, नंतर तो अर्धा कांदा टाकलाय. मी कांदा सहसा टाकत नाही रशामध्ये, पण मग कापलेला होता आणि म्हटलं तो कडू होऊन जाईल, खराब होऊन जाईल ना, तर म्हणून म्हटलं रशात टाकून द्यावं. आणि कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर मी मिक्सरमधला मसाला टाकला, तो की आपण वाटून घेतलेलं वाटण, आणि ते छानपैकी असं थोडंसं परतून द्यायचं आहे. आणि नंतर आपण ते मिक्सरचं भांडं धुवून घेतलं, त्याचं पाणी ओतलं आणि अजूनही हे पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे. आणि जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही छान तयार होईल. आता इथं आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आहे. आता मी इथं पाणी ओतून घेतलं, म्हणजे जेवढं आपल्याला मर्जीनुसार. खूप नाही करायचं जास्त, कारण त्याच्या कोळंबी पण खूप नाही जात, थोडीच आहे. तर मी पाणी ओतलंय आणि कोळंबी पण मिक्स केली. आता शिजू द्यायचं आहे. तर बघूया शिजल्यानंतर कशी टेस्ट लागते, की नुसता रसाच तयार होतो काय केलेली मच्छी. तर आपण तरी पण बघूया शिजल्यानंतर. आता इथं माझा पूर्ण स्वयंपाक तयार झालाय आणि आता बघूया कसं काय रस्सा कसं काय झालाय, मच्छी कसं काय झाली. खाली तर आम्ही मगाशीच आहे छान झाली, पण तुम्हाला पण दाखवते कसं काय झाली. तर भात, गरम गरम भात आणि रस्सा, म्हणजे मगाशी स्वयंपाक झालता, भात मी आता घातलाय. तर चला बघूया. बघा माझा रस्सा खूप छान झाला आहे आणि खूप जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, असंच मीडियममध्ये मला आवडतो. तर आता इथं 2 बांगडे घेतलेत आणि 2 बोंबील घेतलेत. खूप छान फ्राय झालेत, असे कुरकुरीत झाले. आवाजच असं कनेक्ट होत नाही, छान झालं आहे ना.
तर टेस्ट करून तर इथं चला टेस्ट करून बघूया. इथं मच्छी तर बघा बोंबील मासा खूप छान प्रकारे फ्राय झालाय. मी 10 ते 15 मिनटं म्हणजे पहिले 5 मिनटं फुल गॅस ठेवला, नंतर कमी गॅसवरती 15 मिनटं ठेवले. तर खूप छान फ्राय झालेत बोंबील मासे पण. चला आणि इकडं बांगडा फ्राय पण बघा किती छान असं झालंय. तिखटपणा आतपर्यंत गेलाय, कारण मी 2 तास चांगले मुरत ठेवलेले मिरची पावडर आणि त्याला. तर आता रस्सा बघूया टेस्ट करून कसं झालाय. तर खूप छान झालाय, जसा मला पाहिजे होता तसाच झालाय. एकदम चटपटीत झणझणीत झालाय. तर एक घास खाऊन काय मन भरलं नाही, मग दुसरा पण खाते. आणि फिश पण आता बोंबील माशामध्ये पहिलेच काटे नसतात, तर बोंबील मासा खाऊन घेतला. चला आता आम्ही जेवण